शिवदायिनी आज या ठिकाणी मित्रांनो मी आधी माईची बाजू मांडलोय आणि बुवा शंकर श्रेष्ठ करणार आहे बुवा हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा बुवा बारीला सुरुवात करतोय हा लक्ष द्या म्हणून काय म्हणायचं बघा आलो तुझ्या भेटीला दे ग तू दर्शन मला
आईला ग आईला अगाध शक्ती देवा तुझ्या नामात आहे या सृष्टीत देवा गणागणात तूच आहे देवांचाही देव तू प्रथम पूजेचा तुला मान आहे साऱ्या भक्तांना तारणारा वनराया बाप्पा तू महान आहे स्वल्पात आहे विषय बुवा घेऊन या ठिकाणी सादर करतोय लक्ष द्या म्हणून काय म्हणायचं बघा बुवा नक्कीच माझ्या मागोमाग येतील सुरुवातीलाच सांगितले बुवा माझ्या मागूनच यायचंय हा बरोबर आहे ना मित्रांनो आधी गणामध्ये म्हणून त्या गणाला आळवणी काय म्हणायचं बघा जाते मी काना येऊन रगा आणि मी तो तुझला सभा रंगना या विश्वाचा चालक मालक ज्या बाप्पाची आपल्या सर्व भक्तांवरती कृपा आहे मी तर त्या गणेशाला सांगेन की सर्वांना सुखी समाधान आणि ऐश्वर्यात ठेव हा ज्यांचं करायचं होत नसेल त्यांचं होऊन जाऊ दे गातो मी गाणा येऊन निरणा आणि मी तो तुझला सभा रंगला आधी मायेच्या तू रंगना आधी मायेच्या तू रंगना तुला करीतो ही वंदना देवा करीतो ही वंदना पायी बांधुनी पायी बांधुनी पैंजना या
शिष्य आहेत म्हणून रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने आपण पुढच्या गुन्ह्यात मग तो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात या ठिकाणी शायरी होते नंतर येतो मी चोरीला बाडी करायची सवय आहे या नंद किशोराची नाही जनाची मनाची लाज याला आज याची खोडी ही मोडायची पुढे झाला धिंगाणा याचा आज याची मस्ती जिरवायची आणि आनंदाच्या पोराला त्या चोराला आज घडवायची काना हा हावरा झाला या बावरा कोमून ठेवलंय तोंडात विषय बुवा कृष्ण हा गोकुळामध्ये चोर होता बरोबर की नाही तो चोरी करायचा आणि त्याच्यामुळे तो गोकुळामध्ये प्रसिद्ध होता मातल चोर बऱ्याच काय नाही का तो मस्ती करायचा आणि असा विषय होता त्यावेळेस लोण्याचा गोळा हा बुवा एकादशी बुवा दोन्ही कानाची भोक उघडी ठेवून नीट ऐका हा नंतर येऊन काहीतरी बडबडाल बुवा ते छापोक झोपोक सोपला शॉट आणि जो लोण्याचा गोळा कानानं तोंडात ठेवलेला आहे लोण्याचा गोळा कसा असतो मित्रांनो बदबदी तिखट असतो की नाही हा तर तो कानाच्या आत असतो तेव्हा त्याच्या ओठाला लागलेला असतो बुवा हा साधा सरळ आणि सोपा विषय बुवा हा काना हा हावरा साधा या बावरा कोमून ठेवले तोंडात अहो कोमून ठेवले तोंडात चिकटून बसलं ओठात तोंडात ठेवल्यामुळे ते चिकटले ओठाला असा हा विषय आहे कोमून ठेवले तोंडात चिकटून बसलं ओठात
पण गवळण गवळण बुवांना समजले असेल त्याचं उत्तर देतीलच बुवा, त्याबद्दल काय वाद नाही. यानंतर मित्रांनो शक्तिधुराचा मूळ गाभा आहे प्रश्न उत्तराचा. कारण पूर्वीपासून ज्या आपल्या वाड वडिलांनी ही कला जपलेली आहे आणि नितांत गरज आहे की आपण प्रत्येकाने ती कला जपली पाहिजे. मित्रांनो हा ओके वाकडे साहेब, पहिली बारी संपल्यावर मुलांचे फोटो काढायचे वाकडे साहेबांना. धन्यवाद. शायरी मानाचा मुजरा. तर मित्रांनो आजच्या बारीचा प्रश्न बुवांना लेखी स्वरूपात दिलेला आहे, परंतु सगळ्यांना समजावं म्हणून वाचन दाखवतोय. शक्तिवाली शाही मूळ कवी वामन कृष्णा खराडे, गुरुवर्य भिकाजीभाऊ बापेरकर यांचे शिष्य गुरुवर्य श्री आत्माराम सुरदेमक यशवंत भंडवे, वस्ताद श्री श्रीपद गणप दत्त मोडक, शाहीर स्वतः मी दीपक यशवंत फणसे. प्रश्न असा आहे बुवा, असा एक दिव्य ऋषी होता, त्याच्या शरीरामध्ये रक्त व मांस नाही आणि तो ऋषी पाणी व अन्न ग्रहण न करता तो कसा जगला, त्याला जन्म देणाऱ्या माता व पित्याचे नाव काय आणि त्या ऋषींचे नाव काय. साधा सरळ आणि सोपा प्रश्न आहे, उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो बुवा. काहीतरी तातूर मातूर उत्तर देऊ नका, नाहीतर बुवा वलटवून काढी. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री अविनाश दादा लाड साहेब यांचे कट्टर समर्थक प्रतीक खरात, युवा काँग्रेस कमिटी लांजा तालुका अध्यक्ष यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणलं आहे. शायरी मानाचा मुजरा. प्रश्नपद झाल्यानंतर गाणं घेतो. आज ते रंगणार आहे शक्तिधुराचा हा सामना, आज ते रंगणार आहे. अरे वाले बुवा तुमची न माझी ही पहिलीच भेट आहे. या जमलेल्या रसिकांची मला साथ आहे. तुम्हाला ठोका बुवा देणार आहे. काय बुवा किशात करते काय ना असं ते म्हणून पहिलीच भेट ही थेट म्हणून बुवा पहिलीच भेट आहे. होत्या जोरात पहिलीच भेट ही थेट नका दाऊर नाक कड. इथं बुवा आला आणि हाव करीन ताव करीन बुवा गेलो. आणि बुवा तुम्हाला काय बोलायचं आहे ते पहिल्या बारीत बुवा बोला. बोलून भर हलका करा, पण बोली का दिसत्या उकेन टेंगुल वास वाटणार नाही. पहिलीच भेट ही थेट नका दाऊरा नाक कड. यावे प्रश्नाचे उत्तर, यावे प्रश्नाचे उत्तर उघडा ग्रंथाच गाठोड.
साऱ्यांच्या हृदयात आहेत जनसागरात जनसेवेसाठी या तरुण पिढीसाठी अहो उतरले मैदानात अविनाश लाड साहेब आहेत साऱ्यांच्या हृदयात साऱ्यांच्या हृदयात अविनाश लाड साहेब आहेत साऱ्यांच्या हृदयात साऱ्यांच्या हृदयात अविनाश लाड साहेब आहेत साऱ्यांच्या हृदयात साऱ्यांच्या हृदयात अविनाश लाड साहेब आहेत साऱ्यांच्या हृदयात साऱ्यांच्या अविनाशजी लाड साहेब आहेत या सर्व तरुणांसाठी त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतलेलं नक्कीच उज्ज्वल भवितव्य नक्की त्यांच्या हातून आपल्याला मिळणार आहे मनात चाली हृदय करून पत्ता ठेवूया रे सारे जमूया रे पुराणा संधी येईल हाती साथ देऊया रे अविनाश